महादेव जानकरांनी परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परभणीत जानकर विरुद्ध संजय जाधव यांच्यात लढत होणार आहे। महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परभणीचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार आहेत महादेव जानकर यांच्या सोबत संवाद साधले आमचे परभणीचे प्रतिनिधी खालिद नाज यांनी। महादेव जानकर आज आपल्या सोबत आहे। जानकर सर, आज आपण या ठिकाणी अर्ज भरलाय का? हो, अर्ज भरले आज आताच अर्ज भरला। एबी फॉर्म आलाय का आपल्याला? एबी फॉर्म माझी सही आहे, मीच माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या सहीवर मी अर्ज। कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे? आता तिथं आम्ही 3 चिन्ह माहिती, सुट्टी, सफरचंद आणि रोडवर, तर सुट्टी बदल। आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली, त्यामुळे या ठिकाणचे मराठा आपल्यावर नाराज। या ठिकाणी यावर कसा पाहता? बिलकुल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना द्यावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका, राष्ट्रवादीची भूमिका, शिवसेनेची भूमिका, काँग्रेसची भूमिका, RPIची भूमिका, सर्व जगातले जे पक्ष आहेत त्यांची भूमिका एकच होती। काय ज्यावेळेस आमची सह्याद्रीवर मिटिंग झाली मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा प्रत्येक पक्ष, सदाभाऊ सुद्धा होते, आमचे साऱ्या पक्षाचे मित्रपक्ष होते की भाऊ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नव्हता मराठाचा। आणि मी शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादांचं अभिनंदन करीन की ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू करणारं पहिलं देशातलं सरकार आहे। ओबीसीला ज्या ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला लागू झाल्यात आणि ओबीसीच्या आरक्षणाला देखील धक्का लागला नाही। म्हणजे हे षडयंत्र त्यांनी फार चांगल्या नियोजन पद्धतीने केलेलं आहे। तर मराठा समाजाच्या लोकांना देखील न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेत तर राष्ट्रीय समाज पक्ष आहे। युद्धामध्ये जाताना आमच्याकडे बी हा शस्त्र आहेत ना, आम्ही बी त्या शस्त्रानं लढायला जाऊ, त्यावेळेस ती येईल तेव्हा काय जाऊ, पण आताच निगेटिव्हिटीत जायचं नाही। आय वॉन्ट ओनली गोईंग ऑन द पॉझिटिव्ह सिस्टममध्ये बी जाणार। दिघे साहेबांची शिवसेना आमच्यावर आहे, आमच्याबरोबर शिवसेना आहेच का? शिवसेनेची लोक आमच्याबरोबर आहेत, असली बांधणं चिन्ह आमच्यावरच आहे, असली शिवसेना आमच्यावर आहे, जी जनतेला मानणारी शिवसेना ती आमच्याबरोबर आहे। त्यामुळं शिवसेना देखील आमच्याबरोबर असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। लोकशाही मराठीसाठी खालिद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।